शेतकऱ्यांसाठी दोन नवीन योजना आल्या। पहिल्या योजनेतून तुम्हाला 3000 रुपये मिळणार, तर दुसऱ्या योजनेतून तुम्हाला 4500 रुपये मिळणार। लवकरात लवकर हा एक अर्ज तुम्हाला आता भरून द्यायचा आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख फक्त 5 दिवस बाकी राहिले आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन नवीन योजना आता शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहेत। आता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या योजनेमधून 3000 रुपये महिन्याला मिळणार आहेत, तर केंद्र सरकारच्या योजनेमधून तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही शेतकरी असायला हवे। जर तुम्ही शेतकरी हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्हाला आता राज्य सरकारकडून 3000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 4500 रुपये असं दोन नवीन योजनेमधून तुम्हाला हा लाभ आता दिला जाणार आहे। तुम्हाला जर महिन्याला हा लाभ मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला हा लाभ कसा मिळवायचा हे समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आता खुशखबर आली आहे। अतिशय मोठी घोषणा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दरमहा 3000 रुपये येणार आहेत। लगेचच केंद्र सरकारच्या माध्यमातून पण एका नवीन योजनेतून तुम्हाला महिन्याला 4500 रुपये मिळणार आहेत। आणि ही योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठीच आता सुरू करण्यात आली आहे। 2025 हे नवीन वर्ष सुरू होता शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन दोन योजना आता सुरू करण्यात आल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून टोटल तुम्हाला त्या महिन्याला 3000 अधिक 4500 असे टोटल तुम्हाला 7500 तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये महिन्याला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला याचा लाभ कसा मिळवायचा व्यवस्थित डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपला देश कृषीप्रधान आहे, त्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना कायम राबवत असते आणि अशाच प्रकारच्या दोन नवीन योजना आता 2025 मध्ये घोषित केल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला केंद्र सरकारचे पण आणि राज्य सरकारचे असे दोघांचे मिळून आता पैसे मिळणार आहेत। तुम्ही मित्रांनो PM किसान योजनेचा जसा लाभ घेता तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा जसा लाभ घेता तशाच प्रकारे 2025 मध्ये आता दोन नवीन योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या आहेत, जे फक्त शेतकऱ्यांसाठीच याचा लाभ मिळणार आहे। ज्याच्या माध्यमातून आता 3000 आणि 4500 असे टोटल 7500 तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये महिन्याला मिळणार आहेत। मग याचा लाभ कसा घ्यायचा सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित डिटेल्स ही समजून घ्या। पुढील तुम्हाला 2 ते 3 मिनिटच्या आत तुम्हाला सर्व काही डिटेल्स समजावून सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की सरकार आपल्या खात्यात दरमहा 3000 रुपये टाकणार आहे, तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार टोटल मिळून तुम्हाला 3000 अधिक 4500 असे 7500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता या दोन नवीन योजना जी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लागू केल्या आहेत, जे आता तातडीने तिची अंमलबजावणी सकट या योजनेची सुरू करण्यात आली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक अतिशय मोठ्या योजना आता सुरू करण्यात आल्या आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल तुमच्यासाठी कायम नवनवीन योजना केंद्र सरकार व राज्य सरकार सुरू करत असते। तशाच प्रकारच्या आणखी दोन नवीन योजना आता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आता खात्यामध्ये तुम्हाला 3000 अधिक 4500 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आता शेतकऱ्यांसाठी आले आहे। आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता आली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आता खूप मोठा बदल होणार आहे। याच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना मित्रांनो याचा आता लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पूर्ण अपडेट आता आपण समजून घेऊया। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही म्हणजे नेमकी योजना तरी काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही योजना काढलेली आहे, कारण की पहा शेतकऱ्यांना ही सोन्याची संधी आता मिळणार आहे। ही संधी तुम्ही अजिबात चुकवू नका। शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या दोघांच्या माध्यमातून लाभदायक जी योजना आली आहे तिची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाची माहिती अशी की तुमचे जे बँकेचे खाते आहे तर ते बँकेचे खाते आता आम्ही सांगणार आहे त्या 12 बँकेत जर असेल
तरच तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून 3,000 आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यासाठी या 12 बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे, कारण या 12 बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका असणार आहेत आणि याच बँकेमध्ये हे पैसे सोडणार आहेत। तर त्या कोणत्या 12 बँका असणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो। या 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या पैशांचा लाभ महिन्याच्या महिन्याला दिला जाणार आहे आणि जर करता या 12 बँकेत जर तुमचं खातं नसेल तर तुम्ही लगेचच बँकेचं खातं काढून घ्यायचं आहे। तुम्हाला आता ओळीने 12 बँका सांगतो। या 12 बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघा। 12 बँकेची नावे सांगतो, तुमचं खातं यामध्ये आहे का? सर्वांनी आता लक्ष देऊन बघा। या 12 बँकेमध्ये जर खातं असेल आता तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। बघा, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक। बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते असणाऱ्यांना सुद्धा हे लाभ। त्यानंतर बँक ऑफ बडोदा। बघा, यामध्ये जर तुमचं जर खातं नसेल तर तुम्हाला बँकेचं खातं यामध्ये काढायचं आहे। गव्हर्नमेंट बँक आहेत, लगेचच खातं तुम्हाला काढून देतात। बघा शेतकरी मित्रांनो, या राष्ट्रीयकृत आता 12 बँक आहेत। या 12 बँकेमध्ये तुमचे खाते असायला पाहिजे, तर तुम्हाला या 2 दिवसामध्ये बघा काय सांगितलंय। आता हे तुम्हाला या पुढील 2 दिवसात तुम्हाला या 12 बँकेमध्ये जर खातं नसेल तर तुम्हाला हे खातं काढायचं आहे। बघा, तुम्हाला 2 योजनेमधून तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, म्हणजेच 3,000 अधिक 4,500, तसे तुम्हाला 4,500 टोटल मिळून 7,500 तुम्हाला मिळणार आहेत। या 12 बँकेत जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला लगेचच खातं आता काढायचं आहे। त्यामुळे बघा, आता याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला क्लिअर कट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 12 बँकेत तुमचं खातं आता असायला पाहिजे। जर आम्ही सांगितलं या 12 बँकेत तुमचं खातं नसेल तर पुढील 2 दिवसामध्ये तुम्हाला एक खातं काढून घ्यायचं आहे। गव्हर्नमेंट बँक असल्याने एका दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक खाते काढून मिळणार आहे। तर बघा, आता पुढील प्रोसेस तुम्हाला सांगतो, सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघा। यासाठी नेमकी आता कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा, त्यानंतर पात्रता सांगतो कोणती लागणार आहे, त्यानंतर लगेचच तुम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा ते सांगतो। शेतकरी जर असाल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण शेतकऱ्यांसाठीच फक्त ही जी योजना आहे ती काढली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,500 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये महिन्याला कसे मिळवायचे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, आता या योजनेसाठी तुम्हाला ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। आता तुम्हाला 11 महत्त्वाची कागदपत्रे सांगतो, सर्वांनी इकडे लक्ष देऊन बघा। आता ही कागदपत्रे सांगतो, 11 कागदपत्रे आहेत। बघा कोणकोणती असणार आहेत 11 कागदपत्रे बघा। आता यामध्ये पहिलं महत्त्वाचं कागदपत्र आधार कार्ड। आधार कार्ड तुमचं ई-KYC केलेलं आधार कार्ड असलं पाहिजे। जर तुम्ही ई-KYC केले नसेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार नाही। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र वोटर ID कार्ड, म्हणजेच मित्रांनो मतदान कार्ड, म्हणजे मतदान ओळखपत्र। मतदान करायला जाताना तुम्ही ओळखपत्र जे घेऊन जाता तर ते ओळखपत्र लागणार आहे। त्यानंतर पॅन कार्ड, पॅन कार्ड तुमच्या बँकेला लिंक असलेलं पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर चौथं कागदपत्र पासपोर्ट साईजचे तुम्हाला 2 फोटो आता या ठिकाणी लागणार आहेत। त्यानंतर 5वं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पत्त्याचा पुरावा, म्हणजेच पत्त्याचा पुरावा म्हणजे काय, तुमचा रहिवासी दाखला या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे। 6वं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र, म्हणजेच त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। 7वं महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला नॅशनल बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलेलं पासबुक लागणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला आता मी 12 बँका सांगितल्या आहेत, त्या 12 बँकेतील तुमचं खातं पाहिजे। कोणत्याही बँकेत 12 बँकेत एक खातं पाहिजे, त्याचं पासबुक लागणार आहे। 8वा महत्त्वाचं कागदपत्र मागील 6 महिन्याची बँक स्टेटमेंट तुम्हाला लागणार आहे। बँकेतील तुमच्या स्टेटमेंट लागणार आहे मागील 6 महिन्याचं। त्यानंतर 9वं कागदपत्र म्हणजे मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, तुमची मालमत्ता किती आहे, तुमचं उत्पन्न किती आहे याची कागदपत्रे लागणार आहे। 10वं तुमची जात प्रमाणपत्र, म्हणजेच मित्रांनो तुम्ही SC कॅटेगरी असाल, NTC असाल किंवा कोणत्याही कॅटेगरीचं असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र लागणार आहे। जर समजा तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुमचं कागदपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार नाही। तर 11वं म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याचं तुम्हाला झेरॉक्स जोडायचं आहे। ही झाली महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजेत।
आता बघा मित्रांनो, यासाठी आता पात्रता कोणत्या असणार आहेत मित्रांनो, शेतकरी मित्रांनो बघा, आता लक्ष देऊन बघा, तुमचं जे वय ते 18 वर्षाच्या पुढील असावे लागणार आहे. तुमच्याकडे जास्तीत जास्त जमीन जी आहे तर ती 5 एकरपेक्षा कमी असावी. 5 एकरपेक्षा जास्त असणारी जमीन तर त्यांच्यासाठी हा लाभ मिळणार नाही. तुमचं वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे, तुमची जमीन जी आहे ती 5 एकरपेक्षा कमी पाहिजे. तर शेतकऱ्यांसाठीच फक्त ही योजना आलेली आहे. तर एक प्रकारची बघा, लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, ही जी योजना आहे ती एक प्रकारची पेन्शन योजना आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता ही पेन्शन योजना जी आहे बघा, म्हणजे सरकार कर्मचाऱ्यांना, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना, म्हणजे तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये कोण क्लर्क असेल किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जॉब करत असतील, म्हणजे सरकारी जे कर्मचारी असतात, म्हणजे सरकारी कर्मचारी जसं असतात तशा प्रकारे शेतकऱ्यांना आता या योजनेमधून पेन्शन महिन्याच्या महिन्याला मिळणार आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी आता ही पेन्शन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता इथं आणलेले आहे. तर इथे लक्ष देऊन बघायचं आहे याचा आता लाभ कसा घेता येईल. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही इथे लक्ष देऊन बघायचं आहे की याचा लाभ तुम्हाला आता कसा घेता येईल. बघा, आता तुम्हाला हा लाभ कसा येतील सांगणार आहे. यासाठी आता उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली आहे. उत्पन्नाची मर्यादा जी काय असेल तर ती लक्षात ठेवा, 2.5 लाखांपेक्षा तुमचं जे उत्पन्न आहे तर ते 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. जर जास्त उत्पन्न याच्यापेक्षा असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तरी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. तर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करायचा आहे बघा. आता हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज हा करू शकता. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं अर्ज कसं करायचं बघा. आता आम्ही ज्या बँका सांगितलेत तर त्या 12 बँका ज्या सांगितलेत तर त्या कोणत्याही 12 बँकेतील एका बँकेत तुम्ही जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही किसान सन्मान पेन्शन योजनेचा अर्ज भरायचा आहे असं म्हणायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याला जो नंबर लिंक आहे बघा, तुमच्या खात्याचा नंबर जो लिंक आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता मोबाईलवर तुम्हाला एक OTP येणार आहे, तर तो तुमचा OTP जर द्यायचा आहे, तुमचा जमीन प्रकार, बँक डिटेल्स, नॉमिनी डिटेल्स सर्व काही त्या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर तुमचं खातं हे त्या ठिकाणी सुरू होईल. आता बघा, कसा लाभ मिळवायचा सर्वांनी ते लक्ष देऊन बघा. आता बघा, ही जी योजना आहे या योजनेचा उद्देश काय आहे बघा, की वृद्ध काळात आर्थिक मदत होईल. आता हे केव्हा मिळेल, जेव्हा शेतकऱ्यांचं वय 60च्या पुढे होत जाईल. बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं जर वय 60च्या पुढे जाईल तेव्हा याचा लाभ तुम्हाला सुरू होणार आहे. त्यानंतर ही जी मदत मिळायला सुरुवात होईल तुम्हाला मित्रांनो. बघा, भविष्यातील अडचणीला तोंड देता येईल आणि योजना जी आहे ती शेतकऱ्यांच्या जीवनात आता मोठा बदल घडून आणेल. बघा, कसा याचा लाभ घ्यायचा सर्वांनी लक्ष देऊन बघा. इथे आता एक प्रकारे ही पेन्शन योजना आहे. आता हे 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये कसे मिळणार आहे बघा, आणि तुम्हाला 4,500 रुपये कसे मिळणार आहे बघा. तुम्ही जे बँक खातं जोडणार आहे त्या बँकेच्या खात्यात त्या ठिकाणी तुम्हाला हे दोन्ही पैसे मिळणार आहेत. आता पहा, जसं एक प्रॉब्लेम यामध्ये येऊ शकतो बघा. काय प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. PM किसान सन्मान निधीच्या योजनेच्या वेळेस किंवा नमो शेतकरी योजनेच्या वेळेस काय होत होतं की ज्या असे शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर अजिबात जमीनच नाही, म्हणजे मुळात ते शेतकरीच नाहीत, तर त्यांनी सुद्धा अर्ज भरले आहेत. तर या ठिकाणी कृपया अजिबात असलं करू नका. तर तुमची जमीन असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. बघा, तुमची जमीन असली तरच लाभ मिळणार आहे, लक्षात घ्या. या योजनेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये आणि तुम्हाला लक्षात ठेवा 4,000 पैसे हे तुम्हाला पेन्शनद्वारे मिळणार आहे. मग याचा लाभ कसा घ्यायचा आता सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा. आता बघा, आता लक्ष देऊन बघा, जसं सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळतं तशा प्रकारे आता शेतकऱ्यांना तुम्हाला हे पेन्शन सारखं तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे पैसे मिळणार आहेत. जसं सरकारी पगारमधून एक विशेष रक्कम सरकारी लोकांची काढून घेते, तसंच PF अकाउंटमध्ये तुमचे म्हणजे त्यांचं PF अकाउंट जे आहे तर ते टाकले जाते. व्याज वाढत जाऊन एक रक्कम शेवटी निर्माण होते. तर त्या रकमेचे व्याज किंवा त्या रकमेचे तुकडे करून त्यांना आयुष्यभर पेन्शन म्हणून दिले जातात. मग आता शेतकऱ्यांचं कसं होणार असं सरकारला वाटत होतं, तर त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय आता सरकारने घेतला आहे. तर शेतकऱ्याला या योजनेत मासिक योगदान करावे लागणार आहे. मासिक योगदान करावे लागणार म्हणजेच काय की बघा, आता मासिक योगदान म्हणजेच काय, जर तुमचं वर्ष 18 वर्ष आता असेल, समजा तुमचं वय वर्ष 18 असेल
तर तुम्ही 18व्या वर्षी तुम्हाला 55 रुपये मासिक योगदान आता या ठिकाणी करावं लागणार आहे। योजनेचे डायरेक्ट पैसे मिळण्यासाठी तुम्हाला मासिक योगदान म्हणजेच महिन्याला पैसे भरावे लागतील। किती भरावे लागतील तर ते 55 रुपये तुम्हाला आता फक्त भरावे लागतील। कोणासाठी तर ज्या शेतकऱ्यांचं वय 18 वर्ष आहे तर हे मासिक योगदान तुम्ही जसं भराल हे योगदान तेवढं सरकार सुद्धा आता भरणार आहे। बघा तुम्ही जेवढं भराल तेवढं सरकार सुद्धा भरणार आहे आणि एक रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि त्या रकमेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला महिन्याला 3000 रुपये हे चालू करणार आहे। 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचे पैसे बँकेत तसेच जमा होणार आहेत आणि 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात हे तुम्हाला पैसे मिळणार आहे। तशाच प्रकारे आता अजून एक तुम्हाला सांगितलं होतं की केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अशाच प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला 72 रुपये भरून म्हणजे मासिक 72 रुपये भरून 4500 रुपये पण अशाच प्रकारे मिळणार आहे। एक प्रकारचं मानधन योजना म्हणून पण आपण यासाठी म्हणू शकतो, तसेच एक प्रकारे पेन्शन म्हणून पण आपण हे म्हणू शकतो। तर सरकारच्या माध्यमातून हे तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे तुम्हाला दररोज नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।